भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर मित्रांनो, आज आपण वेडिंग इन्व्हिटेशनचा व्हिडिओ तयार केला आहे. व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल कसा तयार झाला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारच्या व्हिडिओ बॅनर एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो. चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. तर व्हिडिओ तयार करण्यासाठी तुम्हाला 3 ॲप्लिकेशन लागणार आहे. सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला पिक्सेल लॅब आणि झेड आर्चिवर आणि इनशॉट लास्टमध्ये. तर हे 3 ॲप्लिकेशन लागणार आहे. त्या तिन्ही ॲप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या, किंवा हे तिन्ही ॲप्लिकेशन आपल्या प्ले स्टोअरवरती पण अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आणि त्यानंतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल दिलं आहे. एक ऑल मटेरियलची झिप फाईल आहे आणि एक PLP फाईलची झिप फाईल आहे. तर त्या दोन्ही फाईल्स डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपलं झेड आर्चर ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. त्यानंतर या दोन्ही झिप फाईलला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. तर एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड लागेल. तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे. पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. या दोन्ही झिप फाईलचा पासवर्ड एकच आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तर इथे थोडंसं लोड होऊ राहिलं आहे. त्यानंतर इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता काही अशा प्रकारे आपल्या साईच्या साई PLP आणि मटेरियल एक्स्ट्रॅक्ट झालेलं आहे. तर आता सर्वात अगोदर तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करून .plpवरती क्लिक करायचं आहे. आणि आपण ज्या फोल्डरमध्ये आपल्या फाईल एक्स्ट्रॅक्ट केले होते त्या फोल्डरला ओपन करायचं आहे. त्यानंतर हे फर्स्ट पेज आहे वेडिंग इन्व्हिटेशनचं, एक लिहिलेलं. इथून तुम्ही बघू शकता. आता हे पेज इथं ओपन झालं आहे आपल्यासमोर. तर बघू शकता इथून तुम्ही या टेक्स्ट पण एडिट करू शकता इथून. तर हे टेक्स्ट आता इथे चेंज कसं करायचं तुम्ही म्हणसाल की खाली वाघ लिहिलेलं दिसते आणि इथे दुसरंच काय आहे टाईप केलेलं. तर आपलं एक इंडियन फोन कन्व्हर्टर नावाचं ॲप्लिकेशन आहे, त्याची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती पण अवेलेबल आहे, तिथे तुम्हाला जायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला ॲप्लिकेशन ओपन करून दाखवतो. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर इंडिया फोनवरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला जे पण नाव टाकायचं आहे ते टाकून घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे आता एक जाधव टाईप करतो. त्यानंतर इथे युनिकोड इंडिया फोनवरती क्लिक करून कॉपी करून घ्यायचं डायरेक्ट. त्यानंतर परत पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि इथे पेस्ट करून टाकायचं. ओकेवरती क्लिक करायचं. तर बघू शकता काही अशा प्रकारे आपलं टेक्स्ट झालं आहे. प्रॉपर याची साईज बीज तर थोडीशी कमी करायची. आणि हे जे आपण टिंब दिलं आहे तर ते शिंदेचं टिंब आहे, टिंब तुम्ही इथून हाईड करून घ्यायचं. तर काही अशा प्रकारे. त्यानंतर बॅकग्राऊंडच्या लेअरला इथून हाईड करायचं आहे आणि इथे ट्रान्सपरंट सिलेक्ट करायचं आहे आणि याला सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करून कस्टमला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशाच प्रकारे तुम्हाला 6 आपण पेजेस दिलेले आहे, ते साईचे 6 पेजेस अशाच प्रकारे एडिट करायचे आहे आणि त्या पेजेसला एक्स्ट्रॅक्ट करून म्हणजे एक्सपोर्ट करून घ्यायचे आहे. हे ट्रान्सपरंट करूनच एक्सपोर्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 6 पेजेस आपण एक्सपोर्ट केले, त्यानंतर तुम्हाला इनशॉट ॲप्लिकेशनला ओपन करायचं. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल. तर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण एक बॅकग्राऊंड दिलेलं होतं, ते बॅकग्राऊंडला इथे ते अशा प्रकारे ॲड करून राईटवरती क्लिक करायचं आहे आणि याची साईज 30 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायची. तर इथे 30 सेकंद होत आहे. इथून स्प्लिट करायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून टाकायचा. त्यानंतर इथे PIPवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओवरती यायचं आहे. त्यानंतर आपण इथे पार्टिकलचे इफेक्ट लावलेला आहे आणि मला पण इफेक्ट दिलेला आहे. आपण 1 मिनिट पार्टिकलचा इफेक्ट शोधायचा आहे. तर यावाला इफेक्ट दिलेला आहे आपण, याची पण साईज अशी मोठी करायची आणि याला आडवा करून घ्यायचं. त्यानंतर याचा ब्लेंडिंग ऑप्शन चेंज करायचं आहे, इथे कलर डोस करायचं आहे आणि ऑपेसिटी 80वरती ठेवायची आहे, 80-79 लास्टमध्ये यायचं आहे.
याला स्प्लिट करून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आहे आणि व्हॉल्यूमला 0वरती ठेवायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे, परत PIPवरती क्लिक करायचं आहे. आपण एक पार्टिकलचा हे दिलेला आहे, इथे बघू शकता काय अशा प्रकारे हा पार्टिकलचा इफेक्ट दिलेला आहे. आपण त्याचा ब्लेंड मोड चेंज करायचा आहे आणि याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बरोबर 5 सेकंडवरती यायचं आहे, इथून स्प्लिट करायचं आहे आणि डिलीट करून टाकायचं आहे. परत अशाच प्रकारे इथे तुम्ही डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे. 2 3 4 5, तर 5 लेअर आपल्या 5 लेअर आहे, इथून डुप्लिकेटनुसार तुमच्या येऊन जातील तिथे. तर ओके, तर ह्या झाला बॅकग्राऊंडचा इफेक्ट. तर आता आपल्याला परत PIPवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं जे आपण लेयर्स एक्सपोर्ट केल्या होत्या PLP फाईलच्या, त्या लेअर एकामागे एक इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि असे फुल स्क्रीन करून घ्यायचं इथून. त्यानंतर परत इथे टोकाला यायचं आहे, परत ॲड PIP करून दुसरं पेज ॲड करायचं आहे, परत त्याला फुल स्क्रीन करायचं आहे, परत इथून ॲड. अशा प्रकारे सर्व काही पेज, सर्व आपण जेवढे पण पेजेस दिलेले आहे पेजेस इथून ॲड करून घ्यायचे. तर मी एकामागे एक सर्व काही पेजेस ॲड करून घेतो मित्रांनो. तर झालं आहे आपलं फर्स्ट पार्ट तर झाला. आता इथून तुम्हाला अजून एक पार्टिकलचा इफेक्ट दिला आहे आपण, ह्यावाला बघू शकता. ह्यावाला इफेक्ट दिला आहे, तर याचा पण ब्लेंड मोड चेंज करायचा आहे. ब्लेंड मोड स्क्रीनवरती ठेवायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे. याची साईज थोडीशी वाढवून घ्यायची, इथे या ॲडजस्टमध्ये इथे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं 5 सेकंडवरती यायचं आहे आणि याला पण अशा प्रकारे स्प्लिट करायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आहे, लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथून डुप्लिकेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या लेअरवरती येऊन जाईल आपलं. तर इथे हा इफेक्ट बरोबर प्रॉपर ॲडजस्ट करायचा आहे. परत डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे, परत इथे प्रॉपर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. जिथे आपलं टेक्स्ट आहे मेनवाला टेक्स्ट, तिथे तो इफेक्ट ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. परत डुप्लिकेटवरती क्लिक करून आता इथे सेंटरवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे सेंटरवरती ठेवायचं आहे. नंतर परत डुप्लिकेट करायचं आहे. त्यानंतर आपला सेंटरलेस आहे शेवटला पेजेस, दोन्ही पेजेस पण. लेअरमध्ये काही थोडासा गॅप असेल तर तो बरोबर प्रॉपर ॲडजस्ट करून घ्यायचा मित्रांनो. जे आपल्या टेक्स्टचा लेअर आहे त्याबरोबर खालच्या लेअरच्या वरती झाला पाहिजे, तर आहे मागे पुढे न होता. तर ओके डन. तर आपला काय अशा प्रकारे व्हिडिओ तयार झाला, म्हणजे अजून पूर्ण तयार नाही झाला आहे. याला सिम्पली तुम्ही सेव्ह करून ठेवायचं आहे. त्यानंतर अजून एक इफेक्ट लावायचा आपल्याला, ट्रान्झॅक्शन मारायचे आहे त्यांना. काय व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. मी ऑलरेडी एक व्हिडिओ सेव्ह केला आहे, मी डायरेक्ट तिथून तो व्हिडिओ इथे ड्राफ्टमध्ये टाकायचा आहे. परत व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथून व्हिडिओला सिलेक्ट करायचं आहे. 1 मिनिट, मी तो व्हिडिओ डिलीट केला वाटतं बहुतेक. मी तो व्हिडिओ रिस्टोर करून घेतो परत. हा, तर आपला जो व्हिडिओ आहे तो आलेला आहे. परत इनशॉट ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. तर यावाला व्हिडिओ सिलेक्ट करायचा, आपण तिथून एक्सपोर्ट केला होता, हा तोच व्हिडिओ आहे. तर 5 सेकंडवरती यायचं आहे. तर इथे आता स्प्लिट करायचं आहे, स्प्लिट. परत 10 सेकंडवरती यायचं आहे, स्प्लिट करायचं आहे. परत 15वरती यायचं आहे, स्प्लिट करायचं आहे. परत 20वरती यायचं आहे, स्प्लिट करायचं आहे. 25वरती यायचं आहे, स्प्लिट करायचं आहे. तर बघू शकता आता इथे खाली तुम्हाला ट्रान्झॅक्शनचा ऑप्शन असेल, तर ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. इथे भरपूर सारे ट्रान्झॅक्शन आलेलं असतात, तर तुम्हाला हवा तो ट्रान्झॅक्शन तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. तर मी फॉर एक्झाम्पल यावाला ट्रान्झॅक्शन ॲड करतो. इथे सर्व लेअरला फक्त सर्व जे लेअर आहेत त्यांना वेगवेगळे ट्रान्झॅक्शन द्यायचे आहे, एकच नाही द्यायचं आहे.
तर ओके डन, सर्वांना आपण ट्रान्झॅक्शन दिलं आहे. आता फर्स्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. इथे ॲनिमेशनचं ऑप्शन असेल त्या ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे फेड ॲनिमेशनवरती सिलेक्ट करायचं आहे आणि इथे 3 सेकंडवरती ठेवायचं आहे. ओके 0.3 सेकंड. आणि त्यानंतर इथून म्युझिकवरती क्लिक करून तुम्ही आपलं जे सॉन्ग आहे ते इथून ॲड करून घ्यायचं आहे. इथे यूज ऑप्शनवरती क्लिक करून प्लस बरोबर सुरुवातीला आणायचं आहे आणि शेवटचा पार्ट असा स्प्लिट करून डिलीट करून टाकायचा एक्स्ट्रा पार्ट. तर मी तुम्हाला आता इथे ऐकून दाखवतो. साऊंड जरा कमी करतो, कॉपीराईटचा इश्यू होईल तर त्यामुळे. तर ओके, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ आहे तो तयार झालेला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.